नमस्कार मित्रांनो, आज आपण शालार्थ या वेबसाईटवर आपल्या शाळेचे पे बिल कसे जनरेट करायचे आणि DDO 2 ला फॉरवर्ड कसे करायचे याविषयी माहिती पाहणार आहोत. सुरुवातीला युजर नेम आणि पासवर्ड टाकूया. नंतर कॅप्चा टाकूया. कॅप्चा म्हणजे या चौकोनातील जे अक्षर आहेत ते टाकायचे. त्यानंतर सबमिट करूया. सबमिट केल्यानंतर अशा प्रकारचा विंडो ओपन होतो. या ठिकाणी दोन टॅब असतात, वर्क लिस्ट आणि रिपोर्ट. वर्क लिस्ट वर जायचंय. यामध्ये पेरोल या टॅब वर गेल्यानंतर इकडे टॅब या ठिकाणचे टॅब ओपन होतात. यावर पेरोल जनरेशन व्ह्यू यावर जायचंय. या ठिकाणी दोन टॅब ओपन होतात. त्या ठिकाणी व्ह्यू अप्रूव्ह डिलीट या टॅब वर जायचंय. क्लिक करूया. यानंतर एक विंडो ओपन होतो. या विंडोवर महिना, इयर, बिल नंबर असे रकाने असतात. सुरुवातीला आपल्याला मागील महिन्याचे पे बिल हे अप्रूव्ह करून घ्यायचे. ते कसे करायचे चला तर पाहू. ऑक्टोबर महिना निवडायचा, वर्ष निवडायचे 2015, बिल नंबर निवडल्यानंतर लगेच खाली हे पे बिल म्हणजे मागील महिन्याचे पे बिल आपल्याला दिसते आणि त्याचं स्टेटस येतं. या ठिकाणी पे बिल कॉन्सोलिडेटेड, तर हे DDO थ्रू कडून कॉन्सोलिडेट झालेलं आहे. ते आपल्याला अप्रूव्ह करून घ्यायचंय. त्यासाठी चेक बॉक्स या बटनवर क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर खालील व्हाउचर एंट्री हा टॅब चालू राहतो आणि बाकीचे बंद होतात. व्हाउचर एंट्री करून घ्यायची. व्हाउचर नंबर आपल्याला DDO थ्रू कडून मिळतो. यावर व्हाउचर एंट्रीवर क्लिक केल्यानंतर मेसेज येतो, आर यू शुअर यू वॉन्ट टू अप्रूव्ह दिस बिल फॉर मंथ इयर 10 2015. ओके करूया. DDO 3 कडून मिळालेला व्हाउचर नंबर इथे टाकायचा आहे. व्हाउचर नंबर टाकलेला आहे. सेव्ह करूया. त्यानंतर रेकॉर्ड्स हॅव बीन अप्रूव्ड असा मेसेज येतो. ओके करायचं. नंतर आपलं ऑक्टोबर महिन्याचं हे बिल म्हणजे मागील महिन्याचं बिल हे अप्रूव्ह झालेलं आहे. आता यानंतरच आपल्याला पुढील महिन्याचं बिल जनरेट करता येईल. यासाठी आपल्याला इथे जनरेट चेंज स्टेटमेंट हे बटन आहे, यावर क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर हा विंडो ओपन होतो. या विंडोवर वर्ष म्हणजे इयर, मंथ आणि बिल नंबर हे टॅब्स येतात. या टॅब्स आल्यानंतर इयर, महिना म्हणजे ज्या महिन्यात आपल्याला पे बिल जनरेट करायचंय तो महिना निवडायचा. बिल टाइप पे बिल सिलेक्ट करायचा. त्यानंतर जनरेट हे बटन दाबायचं. जनरेट हे बिल बटन दाबल्यानंतर चेंज स्टेटमेंट अँड पे बिल जनरेटेड सक्सेसफुली असा मेसेज येतो. ओके करूया. चला, आपलं नोव्हेंबर महिन्याचं हे पे बिल जनरेट झालेलं आहे.
हे पे बिल आपल्याला तपासून पाहायचंय. तर या ठिकाणी पे बिल डिटेल्स मध्ये जाऊन तपासायचं की बरोबर आहे का नाही. आणि हे चेंज स्टेटमेंट बिल डिटेल्स म्हणजे आपलं मागील महिन्याचं बिल आणि या महिन्याचं बिल यामध्ये काही फरक तर नाही ना. हे आपल्याला जर तपासायचं असेल तर यावर क्लिक करायचं. आता पाहूया आपण. चला आता काय म्हणलंय, कर्मचाऱ्याचे नाव हे ते सगळं आलेलं आहे. इथं आलेला आहे मेसेज. माहे नोव्हेंबर 2015च्या वेतनातील कर्मचारी निहाय बदल दर्शवणारे प्रपत्र. तर आपला काहीच बदल नसल्यामुळे इथं काहीच येणार नाही. परत जाऊया. वर्क लिस्ट, पे बिल, नंतर पेरोल जनरेशन व्ह्यू, नंतर व्ह्यू अप्रूव्ह डिटेल्स, बिल, डिलीट बिल यावर जायचंय. नंतर गेल्यानंतर परत तोच विंडो ओपन होतो. या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचं बिल आपल्याला दिसतं. पे बिल जनरेटेड असं स्टेटस आहे. म्हणजे आपण आत्ताच नोव्हेंबर महिन्याचं पे बिल जनरेट केलेलं आहे. नंतर आता आपण हे पाहिलं. आता पे बिल डिटेल्स पाहूया. म्हणजे या शाळेचं स्कूल नंबर 13 या शाळेचं पे बिल आपण बरोबर आहे का नाही हे पाहायचं. चला तर या शाळेमध्ये 3 शिक्षक आहेत. 3 शिक्षकाचे ऑफिस पे, लिव्ह पे हे बरोबर आहे का नाही, HRA DA बरोबर आहे का नाही आपल्याला पाहायचंय. नंतर डिडक्शन बरोबर आहे का नाही हे पण पाहायचंय. आणि हे बरोबर असेल तर आपल्याला ओके करायचं. चला आपली खात्री जमा झालेली आहे की पे बिल बरोबर आहे. परत आपल्याला मागील स्टेपवर जायचंय. पे बिल जनरेशन व्ह्यू, नंतर व्ह्यू अप्रूव्ह डिलीट बिल यावर क्लिक केल्यानंतर परत आपण पहिल्या स्टेपला जाणार आहोत. आता इथे गेल्यानंतर आपण ते चेक केलेलं आहे. तर काय चेंज स्टेटमेंट बिल पण चेक केले आणि पे बिल डिटेल दोन्ही चेक केले. तर दोन्ही बरोबर आहे. जर आता आपण काय करूया, याला फॉरवर्ड करूया कुणाकडे, DDO2 कडे. हे सिलेक्ट करूया. सिलेक्ट केल्यानंतर बाकीचे बटन क्लोज होतात. फक्त फॉरवर्ड बिल, डिलीट बिल आणि जनरेट चेंज स्टेटमेंट असं 3 बटन ओपन असतात. जर आपलं हे पे बिल जर चुकीचं असेल किंवा ह्याच्यात जर काही चुका असतील तर आपल्याला ते बिल डिलीट करता येतं आणि परत आपल्याला काही बदल करून परत आपल्याला ते बिल जनरेट करता येतं. तर आपलं बिल बरोबर आहे. आपण फॉरवर्ड करूया. फॉरवर्ड बटन दाबल्यानंतर डू यू विश टू फॉरवर्ड पे बिल टू लेवल 2 DDO असा मेसेज येतो. ओके करूया. पे बिल फॉरवर्डेड सक्सेसफुली म्हणजे हे बिल कुठे गेलेलं आहे, आपल्या DDO2 म्हणजे 2 नंबरच्या DDO कडे गेलेलं आहे. तेथे पुन्हा हे बिल चेक झालं केलं जातं आणि नंतर DDO3 ला पेमेंटसाठी पाठवलं जातं. चला आपलं बिल फॉरवर्ड झालेलं आहे. आता यानंतर रिपोर्ट मध्ये जायचं. रिपोर्ट मध्ये जायनंतर ऑल रिपोर्ट्स मध्ये जायचं. ऑल रिपोर्ट्स मध्ये गेल्यानंतर इथं महिना निवडायचा आणि इथं महिना आणि वर्ष आधीच निवडलेलं आहे. बिल मध्ये बिल डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला बिल नंबर निवडायचा आहे. आता शो रिपोर्ट्स हे बटन दाबल्यानंतर आपल्याला या महिन्याचे बिल्स हे दिसतात. चला हे आपलं ओपन झालेलं आहे टॅब. मेन रिपोर्ट्स जाऊया. मेन रिपोर्ट्स गेल्यानंतर इथं याच्यावर क्लिक केल्यानंतर खाली ऑप्शन ओपन असतात. आउटर, इनर. आपल्याला हे 2 ऑप्शन म्हणजे आपल्या बिलामधील एवढ्या आपल्या रिपोर्ट्स आपल्याला घेता येतात. बँक स्टेटमेंट, ग्रुप वाईज रिपोर्ट घेता येतो, पेज वाईज रिपोर्ट घेता येतो. तर आपल्याला जर गरज असेल तर खाली रिपोर्ट घेता येतात. पण दर महिन्याला आपल्याला हे 2 रिपोर्ट घ्यावे लागतात. आउटर मध्ये जाऊया. आउटर मध्ये वरील पेज म्हणजे आपल्या शाळेचं नाव पूर्ण डिटेल्स येतात आउटर मध्ये. ते आपल्याला प्रिंट करून आपल्या शाळेमध्ये संग्रहित ठेवायचे. पूर्ण आपल्या शाळेची माहिती असते. आपल्याला प्रिंट करता येते किंवा बॅक जाता येते. परत आपल्याला तिथे जायचं रिपोर्ट्स मध्ये, ऑल रिपोर्ट्स मध्ये, ऑल रिपोर्ट्स मध्ये नंतर एक सिलेक्ट करायचंय शो रिपोर्ट, मेन रिपोर्ट मध्ये आणि या ठिकाणी इनर हे ऑप्शन असतं.
आउटर आपण चेक केलं, कव्हरिंग लेटर येतं वरचं आणि इनर मध्ये मधील माहिती येते. इनर मध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होतं. या ठिकाणी आपल्या शाळेतील सर्व शिक्षक आणि त्यांची पेमेंट याविषयी माहिती असते. ते आपल्याला प्रिंट करता येते, प्रिंट किंवा PDF मध्ये सेव्ह करता येते. आपण ते प्रिंट करून घेऊन आपल्या शाळेमध्ये संग्रहित ठेवू शकतो. ओके, आपण आता परत जाऊ. परत आपण आलो. अशा प्रकारे आपल्या शाळेचं पूर्ण पे बिल जनरेशन आणि फॉरवर्ड आणि आपल्या त्या महिन्याचं ज्या महिन्यात आपण पे बिल तयार केलं आहे त्याचे प्रिंट आउट पण काढून दिले असतील. अशा प्रकारे आपण दर महिन्याला आपलं पे बिल जनरेट आणि फॉरवर्ड करू शकतो. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार आणि धन्यवाद.